शालूला खाण्यापिण्याची खूप आवड होती. जेव्हा बघावं तेव्हा ती नुसती खातच असायची. त्यामुळे ती खूप जाडही होती. कधी कधी तर लोक तिच्या पाठीमागे तिला म्हैसही म्हणायचे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी तिला हाच टॅग दिला की सून आहे की म्हैस. चाट घ्या चाट, आलू चाट घ्या आलू चाट. अरे भैया जरा थांबा, हे बघा आली ही जाडी म्हैस आलू चाट खाण्यासाठी. हिचं तर हे रोजचंच काम आहे. बघितलं तर नवऱ्याची नोकरी गेलीये, घरात पैसे नाहीये, घरमालक भाडं मागायला येतोय आणि ही बघा हिला चाट खायचं पडलंय. आई 50 रुपये द्या ना, मला चाटवाल्याला द्यायचेत. सुनबाई, रोजचे हे फालतू खर्च करणं गरजेचं आहे का? घरात स्वयंपाक तयार आहे ना, मग बाजारातला हे चाट खाण्याची काय गरज आहे? आई तुला माहितीये ना की आपल्या आजूबाजूचे लोक वहिनीबद्दल कसे बोलत असतात ते. वहिनी बघावं तेव्हा खात असते. वहिनी तुला तुझ्या खाण्यावरती कंट्रोल ठेवायला हवाय. हो ते तर करतेच ना, मी 1 रुपया पण फालतू खर्च करत नाही. मी तरी काय करू, मला खूप भूक लागते. सुरुवातीपासूनच माझी ही सवय आहे. मला भूक सहनच होत नाही. मी जेवढं खाते त्याच्यापेक्षा जास्त भूक लागत राहते. आता आई तुम्हीच सांगा. नाही नाही सुनबाई, असं काही नाहीये. या लोकांचं तर बोलणं हे कामच आहे. शालू खरंच बोलत होती. तिला खरंच खूप भूक लागायची. शेजारी पार्टी होती. शालू आपली सासू आणि नंदेबरोबर त्या पार्टीला गेली. ती जेव्हा तिथे खाऊ लागली तेव्हा शेजारीण जिच्या घरी ही पार्टी होती तिच्या मैत्रिणी बोलू लागल्या. तू पण काय या म्हशीला तुझ्या घरी पार्टीला बोलावलंस? तुला माहितीये ना इथे जेवढं काही खाणं ठेवलंयस ना तेवढं सगळं खाणं ही यांची म्हशीसारखी सूनच खाऊन जाईल. तू अगदी खरं बोलतीयस. जेवढं ही एकटी खाईल ना तेवढ्याच तर त्या गिफ्ट पण देणार नाहीत मला. या सगळ्यांचं बोलणं शालूने ऐकलं होतं. ती घरी येऊन रडू लागली. तिची सासू आणि नंदेनं तिला शांत केलं. शालू शांत हो, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नको. आमची सुनबाई खूप चांगली आहे. हो आई, त्या नीलू आंटींना ना खूप पैशाची घमेंड आहे, म्हणूनच त्या वहिनीशी अशा वागल्यात. आपल्याकडे जर आज पैसा असला असता ना तर कोणाची हिंमत नव्हती आपल्याशी असं बोलण्याची. माहित नाही दादाला नोकरी कधी लागेल. मी पण किती ट्युशन घेणार. मी पण थकते पूर्ण दिवस काम करून. तेव्हा शालूचा नवरा मोहित तिथे येतो. मी तर इंटरव्ह्यू देऊन देऊन थकलोय, पण कुठेच काम होत नाहीये. पाटील काका भेटले होते, ते भाडं मागतायत. जेवढे काही पैसे सेव्हिंगला होते मी त्याच्यात घरभाडं देऊन टाकलं. शालू सगळं बघत होती आणि समजतही होती. तिने मनातल्या मनात विचार केला की ती काहीतरी काम शोधेल जेणेकरून घरात मदत होईल. कुठे चाललीयेस का सुनबाई? हो, ती माझी मैत्रीण मंजू आहे ना, तिला भेटायला चाललीये. लग्नानंतर तिची काही भेटच झाली नाही. संध्याकाळपर्यंत येईन. शालू जशी घराबाहेर पडते तेव्हा शेजारीण पुन्हा तिला म्हैस म्हणून चिडवू लागते. ती बघा म्हैस चाललीये. अगं जरा हळू बोल, तिने ऐकलं तर आपल्यावरच चिडेल ही जाडी म्हैस. शालूने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि ती चुपचाप बाजारात गेली. आता शालू तर बाहेर पडली होती, पण स्वभावानुसार तिला आता भूक लागली होती. एक हलवाईचं दुकान दिसलं. शालूच्या पर्समध्ये 100 रुपये होते. काय करू, भूक लागलीये. 2 समोसे खाऊन घेते. भैया 2 समोसे आणि 1 चहा द्या. तेव्हा शालूची नजर त्या भिंतीवर असलेल्या एका पोस्टरवर जाते. त्याच्यात लिहिलं होतं, बाहुबली थाली जो खाएगा 50,000 रुपये का इनाम जीतेगा. भैया ही बाहुबली थाली काय आहे? काय झालं रामलाल? मॅडमला बाहुबली थालीमध्ये भाग घ्यायचा आहे. बिलकुल, उद्या 12 वाजता तुम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये या. 12 वाजता ही कॉम्पिटिशन सुरू होईल. ठीक आहे, मी उद्या येईन. शालू खूप खुश होती. तिची इच्छा होती की तिने ही कॉम्पिटिशन जिंकावी जेणेकरून तिला घरात मदत करता येईल. शालू घरी पोहोचली. हे बघ मोहित, तू भाडं मला खूपच उशिरा देतो. अजून तुला नोकरी पण मिळाली नाहीये. मला नाही वाटत की तू पुढच्या महिन्याचं भाडं मला देऊ शकशील. त्यामुळे मला असं वाटतंय की तू दुसरं घर शोधावंस. काका, तुमचं भाडं द्यायला उशीर नाही होणार. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला भाडं वेळेच्या आधीच मिळेल. कदाचित उद्याच ॲडव्हान्स मिळेल तुम्हाला. सुनबाई, एवढ्या लवकर, तेही ॲडव्हान्समध्ये आपण पैसे कसे देणार आहोत? शालू, मला अजून काम मिळालं नाहीये. माझे प्रयत्न सुरू आहेत. काही हरकत नाही. जर सुनबाई म्हणतीये तर मी उद्या येतो. त्या कॉम्पिटिशन बद्दल शालू घरातल्या सगळ्यांना सांगते. आई, मला आशीर्वाद द्या की उद्याची ही कॉम्पिटिशन मीच जिंकेन म्हणून. तुम्ही माझ्याबरोबर याल ना? हो हो, का नाही. मी माझ्या सुनेबरोबर नक्की जाईन. दुसऱ्या दिवशी शालू आपल्या कुटुंबाबरोबर रेस्टॉरंटमध्ये पोहोचते. तिथे कॉम्पिटिशनसाठी खूप सारे स्पर्धक आलेले होते. सगळेजण खाण्यामध्ये एकदम तगडे होते. आपले सगळे स्पर्धक इथे उपस्थित आहेत. बाहुबली थाळीसाठी 5 पराठे, 5 समोसे, रसगुल्ले, कचोरी, मटर पनीर, भात आणि भरपूर सारे पदार्थ. जेवढे काही पदार्थ थाळीत ठेवले आहेत ते सगळे पदार्थ पुढच्या 1 तासात तुम्हाला संपवायचेत. जो स्पर्धक 1 तासात ही पूर्ण थाळी संपवेल तोच या स्पर्धेचा मानकरी असेल. मला वाटतं तुम्ही सगळे तयार आहात.
ही स्पर्धा आता सुरू होतीये. मग लगेच सगळे स्पर्धक बाहुबली थाळीतलं खाणं खायला सुरुवात करतात. शालू पण कमी नव्हती. ती पण खायला चांगली तगडी होती. शालूची नणंद, सासू आणि तिचा नवरा तिला खूप प्रोत्साहन देत होते. शालू 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 शालू. शालू वहिनी, तू ही कॉम्पिटिशन नक्की जिंकशील. आता हे बक्षीस फक्त तुझंच आहे शालू वहिनी. शालू वहिनी, शालू वहिनी, शालू वहिनी. शालूने आज ते करून दाखवलं होतं ज्याचा तिने कधी विचारही केला नव्हता. तिने ही कॉम्पिटिशन 10 मिनिटं आधीच संपवली. अजून बाकी स्पर्धकांच्या थाळीत बरंच अन्न उरलेलं आहे. त्यामुळे आजची विनर शालूजी आहेत, ज्यांना 50,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू देवा. या पैशांवर तुमचा हक्क आहे. यशस्वी भव सुनबाई, नेहमी आनंदी रहा. शालूजी, मी तुम्हाला माझ्या चॅनलवर पॉडकास्टसाठी बोलवू इच्छितो. शालूजी, पुढच्या महिन्यात आमच्या रेस्टॉरंटमध्येही अशीच प्रतियोगिता होणार आहे, ज्याचं बक्षीस आहे 2 लाख रुपये. तुमचं साहस आणि हे टॅलेंट बघून मला असं वाटलं की मी तुम्हाला ही ऑफर द्यायला हवीये. थँक्यू सो मच. मला खूप आनंद झालाय की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. मी जरूर भाग घेईन आणि तुमच्या पॉडकास्टमध्ये पण नक्की येईन. शालूमुळे घरातली परिस्थिती आता आटोक्यात आली. शालूने घरात खूप मदत केली. त्याचबरोबर तिने अनेक स्पर्धाही जिंकल्या. हळूहळू शालूने आपल्या या टॅलेंटमधून खूप सारे पैसे कमावले. जे शेजारी तिची म्हैस म्हणून मस्करी करायचे, आज तेच शेजारी तिचं कौतुक करत होते. शालूने आपल्या या कमजोरीला ताकद बनवलं आणि संकट समयी हे टॅलेंट वापरून खूप पैसे कमावले. आता मोहितलाही नोकरी करण्याची काहीच गरज नव्हती, कारण शालू सारखी हुशार बायको जी त्याला मिळाली होती. कोमलच्या आईचे सतत फोन येत होते की ती माहेरी यायला कधी निघतीये म्हणून. हा आई, बस अर्ध्या तासात निघते. मला 1.5 तास वगैरे लागेल तिकडे घरी पोचायला. रस्त्यात खूप ट्रॅफिक जाम असतं अगं. मग तू मेट्रोनी ये. अगं आई, माझ्याकडे खूप सामानही आहे ना, म्हणून मी कॅब बुक केलीये. तू टेन्शन घेऊ नकोस, मी लवकरच पोचते. ठीक आहे कोमल, तू लवकर ये, मी स्वयंपाक करून ठेवते. कोमल फोनवर अजून काही बोलत होती त्या आधीच फोन कट झाला. कोमल माहेरी जाण्याची तयारी करू लागते. रिंकू आणि दीपकची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती, त्यामुळे काही दिवसांसाठी कोमल माहेरी राहायला चालली होती. मला ऑफिसचं काम नसलं असतं तर मी तुला सोडायला नक्की आलो असतो, पण आज माझी खूप महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये. तसं मी मध्ये तुला भेटायला येईनच, पण तू तुझं माहेर पण एन्जॉय कर. आपण मुलांना घेऊनही बाहेर कुठेतरी जाऊयात. कोमल खुश होती की ती खूप दिवसांनी माहेरी राहायला चाललीये. मुलांची शाळा आणि घरातल्या कामामुळे कोमलला माहेरी राहायला मिळतच नव्हतं. आता मुलांची सुट्टी असल्यामुळे कोमल काही दिवस राहायला माहेरी चालली होती. आजी, मला मँगो मिल्कशेक प्यायचंय. ती मला मँगो खायचंय. हो हो बाळांनो, मी आता तुमच्यासाठी मँगो मिल्कशेक पण आणते आणि आंबे पण कापून आणते. आई, वहिनी तिच्या माहेरहून कधी येणार आहे? अगं येतच असेल. मी तिला सांगितलं होतं की तू आज येतेस म्हणून इथं. कोमल पुढे काही बोलणार तेवढ्यातच सुनैना आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिथे येते. काय सासूबाई, फ्रीज मधले सगळे आंबे कापून लेकीलाच खाऊ घातलेत की आमच्यासाठी पण काही थोडेफार ठेवलेत? कशी आहेस कोमल? मी छान आहे वहिनी. ते मुलं आंबा मागत होते. हो हो, आंब्याचा सीझन आहे ना. हे बघा, आईने माझ्या बरोबर तयार असलेले चांगले हापूस आंबे पाठवलेत. 5 डझन आंबे दिलेत. पण तरीही आई बाबा मला सतत काही ना काहीतरी देत असतात आणि मी पण नेहमी काही ना काहीतरी घेऊनच जात असते. रिकाम्या हाताने कधी जातच नाही. सुनैना, कोमलने पण आंबे आणि लिची आणलीये, मी फ्रीजमध्ये ठेवलेत. बरं झालं. तसंही आता इथे काही दिवस राहणार म्हटल्यानंतर मुलं सतत काही ना काहीतरी मागतात खायला. बरं, आता मी हे आंबे फ्रीजमध्ये ठेवून येते. सुनैना किचनमध्ये जाते, पण कोमल मात्र त्यावेळी रागात होती. आई, हेच कारण आहे की मला इथे यायला आवडत नाही. माझ्या मनातच नव्हतं की मी यावेळी सुट्टीला इथे यावं म्हणून. सुधीर तर मला म्हणत होता की आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊयात म्हणून, पण मीच त्याला म्हणलं की नाही, थोडे दिवस मी माहेरी राहून येते, त्यानंतर आपण फिरायला जाऊ. पण मी खूप मोठी चूक केलीये इथे येऊन आता. अगं, सुनैनाच्या वागण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. ती अशीच आहे. तिला कुठे काय बोलावं याचं जराही भान राहत नाही. आणि हे घर माझं आहे, तुझ्या आईचं आहे, आणि मी अजून जिवंत आहे. तू तुझ्या आईच्या घरी आलीयेस, तुला विचार करायची गरज नाही. आज जर तुझे बाबा जिवंत असते. कोमलला दिसतं की तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यामुळे कोमल पुढे काही बोलत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबवते. आई, तू ना दादाला फोन लाव, तो येताना माझ्यासाठी रसगुल्ले घेऊन येईल. माझी खूप इच्छा झालीये. तेव्हाच कोमलचा भाऊ तिथे येतो. अगं, मला माहित होतं की तू येणार आहेस, त्यामुळे मी येतानाच तुझ्यासाठी रसगुल्ले घेऊन आलोय. हे घे.
तुझ्या आवडीचे बंगाली रसगुल्ले आणि तेही छोटेवाले. हॅलो दादा, कसा आहेस? थँक्यू सो मच. तुला माहित होतं मी येणार आहे ते? हो, आईने आज सकाळीच सांगितलं होतं की तू आज येणार आहेस म्हणून. हो, सगळे ठीक आहेत. मी सांगितलं होतं की येताना संध्याकाळी साजूक तूप घेऊन या म्हणून. अरे मी विसरूनच गेलो, सॉरी. मी सांगितलेली गोष्ट तर तुम्ही नक्कीच विसरणार. बहिणीसाठी रसगुल्ले आणायला नाही विसरलात. आणि तसंही साजूक तूप मी काही माझ्यासाठी मागवलं नव्हतं. रिंकू आणि दीपक साजूक तुपाच्याच पोळ्या खातात. काही हरकत नाही ग वहिनी, मुलं साधी पोळी पण खातील. मग पोळ्या नको करूस. नाही नाही नाही, मला ही गोष्ट आयुष्यभर ऐकायची नाहीये की बहीण माहेरी आली आणि तिच्या मुलांना साजूक तुपाच्या पोळ्या खाऊ घातल्या नाहीत. हो हो, जातो मी जातो. पण ही गोष्ट तू साध्या भाषेत पण बोलू शकली असतीस. एवढं फिरवून बोलण्याची गरज नव्हती. त्यावेळी रवी साजूक तूप आणायला जातो. सुनैना एरवी खूप चांगली वागायची, पण जेव्हा कोमल घरी राहायला यायची तेव्हा तिच्याशी अशाच पद्धतीने वागायची. त्यामुळे कोमलला माहेरी यायला आवडत नव्हतं. आई, एक गोष्ट लक्षात ठेव, मी केवळ तुझ्यासाठी आणि दादासाठी इथे येते, नाहीतर वहिनीकडून मला कसलीच अपेक्षा नाहीये. कोमलचं अजिबातच लक्ष लागत नव्हतं, कारण तिची वहिनी सुनैना खूपच विचित्र वागत होती. एक दिवस सगळेजण फिरायला मॉलमध्ये गेले. पप्पा, आम्हाला गेम खेळायचे. हो पप्पा, चला ना आपण गेम खेळूया. आपण थोड्या वेळाने जाऊयात. आधी तुम्ही मॉलमध्ये जरा फिरा तरी. हा मॉल किती बदललाय, आधी किती छोटा होता. हो, आता तर अजून मोठा करणार आहेत. मामा, मला कॉर्न खायचे. आणि मला आईस्क्रीम. आता खाऊयात. चला रिंकू, चल दीपक, आईस्क्रीम खाऊयात आपण. रवी सगळ्यांना आईस्क्रीम घेऊन देतो. रिंकू पण आपल्या आवडीचं आईस्क्रीम खाते. सगळेजण छान एन्जॉय करत होते. चला मुलांनो, आता आपण गेम खेळायला जाऊयात. आपण सगळेजण मजा करूयात तिकडे. रवी त्या मुलांना गेम झोन मध्ये घेऊन जात होता तर त्याला दिसतं की गेम झोन आज बंद आहे. अहो दादा, गेम झोन आज बंद आहे का? आज गेम झोन बंद आहे, जरा आतमध्ये काम सुरू आहे. चला मुलांनो, गेम झोन तर आज बंद आहे, आपण मॉलमध्येच थोडा वेळ फिरूयात. रवी सगळ्यांना घेऊन घरी येतो, पण घरी येऊन सुनैना रागातच आपल्या खोलीत निघून जाते आणि रवी बरोबर वाद घालू लागते. सुनैना, तू उगाच वाद घालतीयस. मी वाद घालतीये? मी? हे वाद तुझी बहीण आणि तिच्या मुलांमुळे होत आहेत. जेव्हा आपल्या मुलांनी तुम्हाला गेम झोन मध्ये घेऊन जायला सांगितलं तेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, आणि बहिणीच्या मुलांनी आईस्क्रीम आणि कॉर्न मागितले तर तुम्ही त्यांना लगेच घेऊन दिलेत. तुझ्या बहिणीला तर हेच हवंय की आपल्या दोघांमध्ये सतत भांडणं व्हावीत. ती येते आणि आपल्या घरात वाद सुरू होतात. गप्प बस सुनैना, कोमल सगळं बोलणं ऐकत असेल. तिला काय वाटेल जरा विचार केलास तू? कोमल या घरची मुलगी आहे, माझी बहीण आहे. जर तुझ्या माहेरी अशी वागणूक तुला मिळाली तर तुला काय वाटेल सुनैना? तू आज खूप बोललीयस. काही वेळानंतर सुनैना शांत होते. मग रविदादा, चारू आणि दीपूच्या ऍडमिशनचं काम सुधीरने केलं आहे. आता या दोघांचंही ऍडमिशन रिंकू आणि दीपकच्या शाळेतच होईल. सुट्टीनंतर तुला फक्त एक फॉर्म भरावा लागेल. बाकी फॉर्मॅलिटीज सुधीरने पूर्ण केल्या आहेत. भाऊजींना माझ्याकडून खूप थँक्यू सांग. तसं मीही त्यांना पर्सनली फोन करतोच. इतके दिवसांपासून मी या ऍडमिशनसाठी खूप काळजीत होतो. सुधीर भाऊजींनी खूप मोठं काम केलंय. कोमल परत घरी चाललीये रवी. सुनैनाच्या वागण्यामुळे तिचं मन खूप दुखावलं गेलंय. हो दादा, माझं मन खूप दुखावलं गेलंय आणि तू प्लीज मला थांबवू नकोस आता. माझी अशी बिलकुल इच्छा नाहीये की मी तुझ्या आणि वहिनीच्या वादाचं कारण ठरावं. कोमल जशी आपली बॅग उचलायला जाते, सुनैना तिचा हात धरते. कोमल, सॉरी, मला माहितीये तुझं माझ्यामुळे मन दुखावलं गेलंय. तू आमचा एवढा विचार करतेस आणि मी मात्र तुला वाटेल तशी बोलते. अशी अचानक निघून जाऊ नकोस. सुधीर भाऊजी काय विचार करतील? काही दिवस अजून थांब ना. मुलं खूप दिवसांनी त्यांच्या आजोळी राहायला आलेत. मी त्यांना असं नाही जाऊ देणार. मला माहितीये मी रागात येऊन खूप काही बोलून गेलीये. वहिनी, तू प्लीज मला सॉरी म्हणू नकोस. सुनैना आणि कोमल एकमेकींच्या गळ्यात पडतात. सगळं काही ठीक होतं. नाती पुन्हा जवळ येतात. सुनैनाने आपली चूक मान्य केली आणि तिला जाणीव झाली की जशी ती तिच्या घरची मुलगी आहे तशीच कोमल या घरची मुलगी आहे. आणि जर तिच्या माहेरी तिला अशी वागणूक मिळाली तर तिला किती वाईट वाटलं असतं. त्यामुळे सुनैनाने आपलं वागणं बदललं आणि नात्यात येणारा दुरावा आपोआपच कमी झाला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी
खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.